नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो मस्त गारेगार असा पदार्थ कस्टर्ड जेली. बनवण्यासाठी एकदम सोपा आणि साधा पदार्थ. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, एका बाउलमध्ये जे आपण जेली बनवणार आहोत त्याचं मिक्सचर इथे मी घेतलेलं आहे. इथे मी रेडीमेड मिक्सचर घेतलेलं आहे. सर्वात आधी मी यामध्ये स्टेबिलायझरची पावडर असते ती घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर फ्लेवरसाठी आपण इथे रास्बेरीचं जेली बनवणार आहोत. तर रास्बेरी जेलीची इथे मी पावडर घालून घेतलेली आहे. तर आता ही साधारण अर्धा कप पावडर आहे. आता अर्धा कप पावडर आपण आणि स्टेबिलायझर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता अर्धा कप जेली पावडरसाठी आपल्याला इथे 3 कप पाणी लागणार आहे. 3 कप पाणी आपण एका पातेल्यात घेऊन छान उकळवून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी छान उकळून झालेलं आहे आणि आता हे उकळत ठेवलेलं पाणी आपण छान असं कडकडीत गरम करून जेली पावडरमध्ये घालून घ्यायचं आहे. सोबत आपल्याला काय करायचं आहे, ती जेलीची जी पावडर आहे ती त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही. आता अशा प्रकारे आपली जेली छान मिक्स झालेली आहे. साधारण 2.25 कप पाणी आपल्याला यामध्ये लागलेलं आहे. तर जास्त पाण्याचा मी इथे वापर नाही केला आहे. जोपर्यंत आपली जेलीची पावडर मेल्ट होते आणि तिचं असं जाडसर द्रव बनतो आहे तोपर्यंतच आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण जेली बनायला गार करायला एका बाजूला ठेवून दिलेले आहे. आता इथे एका वाटी दुधामध्ये 3 चमचे मी रास्बेरी फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे. छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून झालं की आता आपण इथे जे दूध तापत ठेवलेलं आहे, साधारण 4 कप दूध इथे मी तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण थोडीशी साखर घालून घेणार आहोत आणि साखर छान विरघळली की आपण यामध्ये जे रास्बेरी कस्टर्डची जी पावडर मिक्स करून ठेवलेली आहे ते मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत. आता इथे आपण मिश्रण घालून घेतलेलं आहे. छान आपण एका बाजूने ढवळून एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण त्यामध्ये एकजीव होईल. आता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. साधारण 5 मिनिटामध्ये त्याचं दाटसर व्हायला सुरुवात होईल. साधारण असं व्यवस्थित घट्ट झालं आणि त्याला थिक कन्सिस्टन्सी आली की आपण त्याला एका सेटिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. तर इथे मी छान असं सेटिंग बाउल घेतलेलं आहे. आता यामध्ये मी काहीही लावलेलं नाही आहे. आपण यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि साधारण 20 मिनटं सेट व्हायला ठेवायचं आहे. सोबत आपली जेलीही सेट होणार आहे आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही हे सर्व मिश्रण आणि जेली फ्रीजमध्ये ठेवू शकतात. तर आता आपण छान फ्रीजमधनं हे मिश्रण बाहेर काढलेलं आहे. मस्त गारेगार आपली कस्टर्ड आणि जेली तयार झालेली आहे. छान आता यांना कट करून घ्यायचं आहे, क्यूब्स बनवायचे आहेत आणि एका सर्विंग बाउलमध्ये हे क्यूब्स घालून घ्यायचे आहेत. आता इथे मी अर्धा लेअर कस्टर्ड आणि वरून मी अर्धा लेअर छान इथे रास्बेरीची जेली घालून घेतलेली आहे. अशा प्रकारे गारेगार तुम्ही ही डिश सर्व करू शकतात. तर ही कस्टर्ड जेली झटपट होते, वेळ लागत नाही, एक डेझर्टचा पदार्थ म्हणून तुम्ही इझिली सर्व करू शकतात. तर या उन्हाळ्याचा जो गारवा आहे तो जाणवण्यासाठी नक्कीच हा पदार्थ ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.